टोळे म्हणते, कर्नाटकामध्ये आपल्याकडून 50 टोळे घालतोय. आमच्या बेगून भागामध्ये आता सध्याला टोळे मोर सोडलेले आहे पुढे आमच्या भागामध्ये तर मराठी गावामध्ये. आणि म्हणतो की तुमच्या ऊसाची गरज नाही म्हणतो साहेब, तुमच्या ऊसाची गरज नाही म्हणते. शिवाय भागातले मराठी भाषिक आहे ना, मग आमचा ऊस तुमच्या कारखान्याला 40% होतो, तुम्ही म्हणता तुमची काही गरज नाही म्हणते. कशाला येतात मी म्हणतो. बघा, मी कारखान्याच्या सर्व जे कोण डायरेक्टर मॅनेजर असतील, बाकी स्लीप आहे, होलसेल वगैरे असतील, तुमच्या जास्तीत जास्त टोळ्या कर्नाटकमध्ये काम करतात एवढं लक्षात ठेवा. आणि हा प्रकार मला बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगतो तटी भागामध्ये तुमच्या जास्त टोळ्या आहेत, आपल्या क्षणवी भागामध्ये जास्त टोळ्या आहेत. कृपा करून हा प्रकार परत होता कामा नये. आणि ह्याचा तर आम्ही जाब विचारणार आहे, पण आता जर परत हा प्रकार झाला, दट्टीच्या ब्रिज पासून इकडे एक सुद्धा गाडी सोडणार एवढं लक्षात ठेवा. हे शेवटचं सांगतो तुम्हाला, कारण 10 वर्ष तुमची आम्ही बघतोय तक्रार. पैसे तर द्यायचे मागं पुढे कट करून देणारच, त्यात काटामारी आहेच. अजून काय विचारून बोललो नाही अजून, पण हा प्रकार थांबला पाहिजे, जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याला त्रास झाला. आणि कोण नेता कोण तुम्हाला काय करायचं, तुमच्या कारखान्याला ऊस येतोय ना, कोणतरी कुणाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या मागणी कोणतं मानतंय. जर तुम्ही आरेराव धमकी देत असतील तर ह्याच्यावरचा कायदा सुद्धा आम्हाला माहिती आहे. आणि शेतकऱ्याच्या कोणी कॉलरला जरी हात लावायचा, कुठल्याही स्लिप असू देत, तो काय 12 महिन्याचा 9 महिने 9 दिवसाचा लक्षात ठेवा. आणि आम्ही सुद्धा शेतकरी 9 महिने 9 दिवसाचे आहोत. पण कसं असतं, आपल्याला जे काम दिलंय, आपण स्लिप बॉय आहे, स्लिप बॉयच काम करायचं. तो नेतेगिरी कोण करतोय, कोण संघटनारी काम करतोय, शेतकरी नेता आहे. शेतकरी नेत्याच्या पाठीमागे तो शेतीसाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भांडणार, हा अधिकार तुमचा नाही. तुमच्या कारखान्याचे जर चेअरमन इथं असतील किंवा तुमचे कोण डायरेक्टर असतील, त्याने आता इथे आम्हाला त्याचं उत्तर द्यावं, त्याच्यानंतर आम्ही त्याचं पुढचं उत्तर देतो. पण स्लिप बॉयची पात्रता स्लिप बॉयच आहे, लक्षात ठेवा. तो काय कारखान्याचा मालक नव्हे. त्यामुळे बोलताना भान ठेवून बोलत राहा कृपा करून. जर परत अशी तक्रार आमच्या शेतकऱ्या बांधवाकडून कुठल्या आमच्या नेत्याकडून आली, कर्नाटकच्या हद्दीतून एक सुद्धा टिप्पणी त्या कारखान्याला येऊ देणार एवढं लक्षात ठेवा. आम्ही सुद्धा कर्नाटकातले आहोत, महाराष्ट्रातले नव्हे, आज सांगतो. पण या कारखान्याला गेली 10 वर्ष आम्ही सुद्धा ऊस गाठलाय. पण 40% ऊस जसं दादानी म्हटल्याने कर्नाटकाच्या सीमा भागातून येतोय. सीमा भाग आपल्याला या विषयावर बोलायचं नाही आहे, पण शेतकरी संघटनेचा शेतकरी म्हणून आम्ही इथं आलोय. आमच्या हक्काचे पैसे मागायला आलोय. 2022-23चे पैसे 3,32,00,000 रुपये तुम्ही अजून दिलेले. 24-25चे पैसे आहेत, 5,75,00,000 रुपये द्यायचे. ते पहिला द्या, नंतर ते स्लिप बोलायला सांगा. मग आम्ही इथून जातो उठून. हाय काय तुमच्या हिंमत ती बोलायची? हाय काय? कोणी बोलणार नाही. अहो, तुम्ही नुसतं शेतकऱ्यांना पिळून खायचं काम केलंय. आणि बाकीच्या खालच्या लोकांनी स्लिप बॉय, होलसेल, कोण तो केन डिपार्टमेंटचा अधिकारी असेल, त्यांनी ही भाषा वापरू नये. ते वरचा डायरेक्टर मॅनेजर असेल त्याला बोलून घ्या, आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. त्याला कोणी काय बोललं तर फक्त माझा नंबर घ्या, मला फोन करा. इथं आमची रईस संघटना एकदम स्ट्रॉंग आहे कर्नाटकातली, जबरदस्त. दादांचं खरोखर नेतृत्व चांगलं, मी त्याला बघितलं परवाशी. परशुराम पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. परशुराम पाटील आगे बढ़ो. हॅलो, स्वाभिमानी शेतकरी संघटना आज ये हेमरस फैक्ट्री के मालक को मैं आज इस मंच से बोलना चाहता हूँ. कर्नाटक से हम लोग इधर आए हैं, आपको जो करना है कर लो, इधर आए हैं हम लोग. और हमारी ताकत का अंदाजा इसको नहीं है. ये फैक्ट्री के मालक नहीं, फैक्ट्री के साथ इसको जलाएंगे हम लोग. हम लोगों का गन्ना लेते हैं, हम रईस संघ का गन्ना लेते हैं. रहता हूँ, हम कर्नाटक का गन्ना क्यों लेते हैं, किस लिए लेना है? हम कर्नाटक, महाराष्ट्र जो रईस संघ के लोग हैं और जो रईस लोग हैं, हम भाई भाई हैं. इसको तोड़ने की कोशिश मत करो. पूरे हिंदुस्तान में जो अन्नदाता है सब एक है और एक रहेंगे. वो कन्नड़ में बोलते हैं हमारे हामिन गुत्ती ಒಳಗ ಕೈ ಹಾಕಿದ್ರೆ ಹಾಲು ಸಿಗ್ತೈತಿ. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ರಾಜು ಶೆಟ್ಟಿಗೆ ಕೈ ಹಾಕಿದ್ರೆ ಸಾವು ಸಿಗ್ತೈತಿ. ನಮಗ ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಅವರ
ಎಲ್ಲ ಕಲಿಸ್ಕೊಟ್ಟಾರ ನಮಗ हिंदी में बोलो। राजू शेट्टी जी ने हमको बहुत कुछ सिखाया है इधर, कैसे हम लोग 3,300 उधर ले रहे हैं तो राजू शेट्टी जी का कर्म है। राजू शेट्टी जी एक महान व्यक्ति ऐसे महाराष्ट्र में एक भगवान के रूप में पैदा है। अगर वो कर्नाटक में रहते थे ना, ये फैक्ट्री जला के रखता था मैं इधर। इनकी कोई भी ताकत नहीं। राजू शेट्टी एक भगवान जैसा आदमी है। वो राजू शेट्टी हमको उधर कर्नाटक में आके हमको हिम्मत दे के, हम रईत लोगों को जगा के आज हम 3,300 ले रहे हैं तो राजू शेट्टी के कर्म से ले रहे हैं। और हमारी मांग है 3,500 रुपये, वो भी लेके रहेंगे। ये उसका भी आइडिया हमको राजू शेट्टी जी ने और हमारे गड्ढेनौर साहब ने दिया है। उधर आके हमको हमारे आंदोलन में खड़े होके आंदोलन करके हमारा साथ दे के गए हैं। हमारी जान जाने दो ये फैक्ट्री के अंदर, हम भी इनका साथ देंगे। आज शाम तक अगर ये पैसा डिक्लेयर नहीं किया तो हम कर्नाटक से 5,000 लोग आके फैक्ट्री जलाएंगे। इतना कह के दो वक्त धन्यवाद। बसून घ्या की